प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा। खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी रेसिपी आहे। घरगुती साहित्यामध्येच आपण बनवणार आहोत। नेहमी आपण आमटीमधला शेवगा करतो, सुक्का शेवगा करतो, पण आज आपण चमचमीत वाटणातला शेवग्याचा रस्सा बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये हा रस्सा तयार होतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। मग त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। मी एक मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे। हे आपण वाटण्यासाठी करत आहोत। कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मग त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत। पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। छान आपल्याला हे भाजायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। हे सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत। मस्त वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्त भाजायचे आपल्याला। आता हे वाटण आपण थंड करण्यासाठी ठेवत आहोत। थंड झाल्यावर हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे शेवगा आणि बटाट्याचे काप करून घेतले आहेत। आता आपण कुकर छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाचा मस्त आपण वापर करणार आहोत। त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। 1 चमचा हळद टाकायची आहे। 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। 1 चमचा धणा पावडर टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही अजून मसाले टाकू शकता। छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचं आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। मस्त मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये शेवगा आणि बटाट्याचे काप टाकायचे आहेत। छान आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवण बनवायचा कधी कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि 2 शिट्ट्या देणार आहोत। गरमागरम शेवगा बटाट्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। हा तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खा, खूप भारी लागतो। आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।